पुढची बातमी परभणीहून। परभणीमध्ये आंबेडकरी जनतेनं सकाळपासून धरणे आंदोलन केलं। सोमनाथ सूर्यवंशींचं पार्थिव देखील परभणीमध्ये दाखल झालं आणि सूर्यवंशींवर अंत्यसंस्कार करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः सूर्यवंशींच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले। तर सोमनाथ सूर्यवंशींच्या मृतदेहाचं शवविच्छेदन फॉरेन्सिक विभाग असेल तिथेच करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली होती। या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही न्यायासाठी लढणार असल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय। सोमनाथ सूर्यवंशीच्या याच्यामध्ये मीच IGN SP म्हणालो होतो की यांचे जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे। लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज आहेत। तो आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या आहेत। शासनाला मी यासाठी करणार आहोत की पोस्टमॉर्टमचे नियम जे आहेत त्याच्यामध्ये नुसतं पॅथॉलॉजिकल नाही तर असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या ह्याच्यामार्फत सुद्धा त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे ते चेक। दरम्यान परभणी आणि बीडमधल्या मुद्द्याचे आज विधानसभेमध्ये सुद्धा पडसाद उमटले। बीड आणि परभणीतील घटनांवर सरकारनं उत्तर द्यावं अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली। तर पटोलेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे। अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल। सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज। महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे। या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे। त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा, आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत, मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही। या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू। दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू। त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू। तर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत केली आहे। ते नेमकं काय म्हणाले पाहूया। मैं बीड जिले से महाराष्ट्र से बात कर रहा हूँ। मेरे जिले के अंदर कानून सुव्यवस्था न रह गई, इसी के वजह से एक मेरा संतोष देशमुख नाम का एक सरपंच था, वो सरपंच को उठा के जाके किडनैपिंग किया और उसका मर्डर किया है। वो मर्डर के बारे में हमने बहुत बार आपसे इसमें मांग की है कि उसके लिए पूरी तरह से जांच हो जाए और उसके जो खूनी है उसको फांसी की शिक्षा हो ही जाए। इसीलिए आप सदन से रिक्वेस्ट करता हूं कि ये संतोष देशमुख के लिए न्याय मिलना चाहिए, यही मेरी रिक्वेस्ट है आपको। थैंक यू। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।